कुपवाड हादरले, महिलेचा खून, पतीवर जीवघेणा हल्ला, सांगली एलसीबीकडून संशयिताला अवघ्या 2 तासात अटक. आमदार गोपीचंद पडळकरांकडून कुटुंबियांची भेट. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कुपवाडच्या श्यामनगर परिसरात घडलेल्या धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. शेजाऱ्यांमध्ये कचरा टाकण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसन महिलेच्या हत्येत आणि तिच्या पतीवर जीवघेण्या हल्ल्यात झाले. या घटनेत मनीषा केसरकर यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शेजाऱ्यांमध्ये कचरा टाकण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादातून संशयित फरीद शेख याने मनीषा केसरकर आणि त्यांच्या पतीवर हातोडा व चाकूने हल्ला केल्याचे समोर आले आहे. हल्ल्यात मनीषा केसरकर गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पतीवरही गंभीर हल्ला झाल्याने ते जखमी झाले आहेत. घटनेनंतर संशयिताने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तात्काळ तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 2 तासात संशयित फरीद शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून हल्ल्यात वापरण्यात आलेली हत्यारे तसेच इतर पुरावे ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. दरम्यान संशयित फरीद शेख हा यापूर्वी गुन्हा दाखल असलेला व्यक्ती असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र त्याच्यावरील पूर्वीच्या गुन्ह्याचे नेमके स्वरूप आणि सध्या प्रकरणातील त्याची भूमिका याबाबत अधिकृत तपशील पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमागे नेमका कचरा टाकण्याचा वादच कारणीभूत होता का? वादाचे रूप इतके टोकाला कसे गेले? हल्ल्यावेळी नेमकी परिस्थिती काय होती? या सर्व बाबींचा तपास कुपवाड पोलीस आणि सांगली एलसीबीकडून सुरू आहे. दरम्यान जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मयत मनीषा केसरकर यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या घटनेतील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषींवर कडक कारवाई होणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या हत्याकांडामुळे श्यामनगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलेचा खून आणि तिच्या पतीवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा नेमका उलगडा पोलिसांच्या तपासातून होणार असून पुढील तपासाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, मिरज. आज 15 ऑगस्ट आहे. अखंड देशभर स्वतंत्र दिवस सगळे उत्साहात साजरा करत आहेत. आणि अशा दिवशी एक बेळगावहून खानापूर तालुक्यातील हेब्बाळ नावाचं गाव आहे. या गावातून मोहन केसरीकर आणि त्यांची मिसेस मनीषा केसरीकर, त्यांची 2 मुलं, म्हणजे ते 20 वर्षापूर्वी आपल्या सांगलीमध्ये आलेले आहेत. गवंडी काम करणारे, विटाचं बांधकाम करणं, प्लास्टर करणं, असं फार कष्टाचं काम करणारी हे कुटुंब आहे. आणि त्या सगळ्या परिसरामध्ये कुपवाड परिसर, शांतीनगर परिसरामध्ये हे 20 वर्षापासून अनेक आता आमचे सगळे तिथले सहकारी भेटतात. ते 500 घरांचं काम या नवरा बायकोनी केलं असेल. आणि त्यांच्या बाजूला दुर्दैवानं 7 महिन्यापूर्वी ते जिथं राहायला गेले, नवीन घर त्यांनी बांधलं, त्या घरामध्ये राहायला गेले. तिथं हा जिहादी प्रवृत्तीचा माणूस तिथं राहायला होता. आणि 7 महिने झालं सातत्याने ह्या लोकांना त्रास देतोय, तुम्ही इथं राहायचं नाही म्हणून. घरावरती दगडं टाकणं, घराच्या समोर खरकटं टाकणं, मांस खाऊन सगळं तिथं फेकून देणं, घरामध्ये रात्री बॅटऱ्या लावणं. हे बिचारे कधी त्याला एका शब्दानं बोलले नाहीत, काहीच कारण नाही. आज सकाळी तर 6ला उठल्या त्यानं त्यांच्याबरोबर दंगा घातला, तुम्ही इथं राहायचं नाही, आणि म्हणून त्यांना मारहाण केलेली आहे. आणि त्या मारहाणीमध्ये दुर्दैवानं आता त्या लेडीचा मृत्यू झालेला आहे. आणि त्या लेडीचे पती मोहनराव मृत्यूशी झोन देत आहेत. डोक्यामध्ये हातोडा मारलेला आहे. म्हणजे हे जे जिहादी प्रवृत्तीची ही मानसिकता आहे, अत्यंत घाणेरडी वृत्ती आहे. आणि त्यामुळं हे कुठंतरी थांबलं पाहिजे. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. तुम्ही इथं राहायचं नाही. हिंदू असल्या कारणानं दुसरा कुठला ह्यांचा वाद नाही, एका शब्दानं त्यांचं भांडण पण नाही कधी. इतका त्रास तो 7 महिने झालं देतोय, तो बिचारा ते सहन करतोय. त्यांनी एका शब्दानं पण त्याला बोलले नाहीत. लहान मुलं आहेत त्यांची, 16 वर्षाची मुलगी आणि 12 वर्षाचा मुलगा आहे. आज परिस्थिती काय सांगा ना या कुटुंबाची. म्हणजे अशा लोकांना फाशीची सजा दिली. ह्याला एन्काउंटर करून टाकला पाहिजे होता पोलिसांनी. काय ह्याला जगण्याचा अधिकारच नाही ना. आज एका बाजूला आम्ही भारताचा स्वतंत्र दिवस मानतोय आणि दुसऱ्या बाजूला आमची 2 मुलं
निरापराध, त्यांचा काही दोष नाही, जगायला आलेली लोक, गावाकडं तिकडं सीमा भागातलं गाव आहे, सीमा भागामध्ये तिथं त्यांचे म्हातारे आईवडील तिथं घरी आहेत, चुलता पण इथंच त्यांचा गवंडी काम करतोय आणि अशा कुटुंबाचा बळी या असल्या जिहादी प्रवृत्तीमध्ये गेलेला आहे. मी आता इथून SP साहेबांना भेटायला जातोय. SP साहेबांनी तात्काळ ह्या सगळ्या विषयामध्ये एकतर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा नसेल तर याचा एन्काउंटर करून टाका. असले ठेवताय कशासाठी कारण नसताना. गरीब लोकांना इथं 500 लोक दिवसभर थांबलेत. एक कर्नाटकमधला बिगारी काम करणारा माणूस, गवंडी काम करणारा माणूस, इतकी माणसं त्यात जोडलेत, लोक रडतेत, लोक सगळी आजूबाजूचे त्यांचे सगळे परिसरात राहणारी लोक मला भेटली, ते अक्षरशः रडतायत. आणि म्हणून राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की ह्या सगळ्या केसमध्ये आपण जातीने लक्ष घालून ह्याला कडकमधली कारवाई, म्हणजे त्या मुलीची, त्यांच्या बहिणीची मागणीचा याला फासावर चढावा तात्काळ. तर यासाठी मी आता माननीय SP साहेबांना भेटायला जातोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पण या विषयामध्ये मंगळवारी आम्ही जाऊन भेटणार आहे.